कल्याणमध्ये चिमुकलीची हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच पुण्यातील राजगुरुनगर 2 चिमुकलीच्या हत्येनं हादरलंय। या मुली राहत असलेल्या कुटुंबाच्या घराच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या नराधमाने या मुलींची हत्या केली। या प्रकरणी आरोपी अजय दासला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी पीडित मुलीच्या नातेवाईकांनी रस्ता रोको आंदोलन केलं। वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। 2 सख्या चिमुकल्या बहिणींच्या हत्येने पुण्यातील राजगुरुनगरमध्ये संतापाचा उद्रेक पाहायला मिळतो। या चिमुकल्या राहत असलेल्या घराच्या वरच्या मजल्यावर असलेल्या परप्रांतीय आचार्यानेच या 2 चिमुकलीची हत्या केल्याचं समोर आलंय। या आचार्याने दोन्ही बहिणींना गोड बोलून स्वतःच्या घरात आणले आणि तिथे सुरुवातीला एका बहिणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला। मात्र त्यावेळी तिने विरोध करत आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केल्यावर आरोपीने थेट तिचा जीव घेतला। पण त्यानंतर आपलं बिंग फुटेल या भीतीने त्याने दुसऱ्या बहिणीची हत्या केली। त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी घरालगतच्या इमारतीजवळच्या ड्रममध्ये मृतदेह फेकले। या मुली बेपत्ता असल्याच्या तक्रारीचा तपास करत असताना तपासात हा धक्कादायक प्रकार समोर आला। अजय दास असे नराधम आरोपीचे नाव असून मुलींची हत्या करून परराज्यात पळून जात असताना पुणे ग्रामीण पोलिसांनी पुण्यातून आरोपीच्या मुसक्या आवळल्या। राजगुरुनगर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार बाबाजी काळे यांनी सांगितले। दरम्यान आरोपीच्या फाशीसाठी राजगुरुनगर पोलीस स्टेशन बाहेर पीडित मुलीच्या नातेवाईकांनी आंदोलन केलं। त्यामुळे या हत्येच्या घटनेमुळे राज्यात चिमुरड्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे।